चला तर मग आज आहे दीपामावस्या, तर म्हटलं मस्तपैकी शॉपवर आज पूजा करावी छान. तर खूप सुंदर असे झाडाला फुलं उमलले होते. गुलाबाचे, जास्वंदाचे, अजून भरपूर आहेत, पण मी जास्त मला वेळ नसल्यामुळं मी तेवढेच तोडले. आणि गुलाबाचे फुलं बघा किती छान आलेत आणि कलर पण एकदम सुंदर आहे त्याचा. थोडा डार्क शेड होता, पण नाही माहिती दिवसेंदिवस त्याचा शेड म्हणजे असं उतरत चालला आहे कलर आणि फेंट होत चालला आहे. तर जाऊ द्या, गुलाबी शेवटी तो कसाही असला तरी छानच दिसतो. आणि हा आहे आमचा आज आणलेला न्यू फॅमिली मेंबर. तर याचं नाव आम्ही मोत्या ठेवलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचा आवाज खूप मोठा आहे आणि हा लॅब जातीचा डॉगी आहे. तर आणखी एक आहे आमच्याकडं पहिलाच असा, पण तरी पण दुसरा आणला यांनी. तर यांनी सकाळ सकाळ मुलांना सोडायला गेले तिथं खत औषधं आणले आणि याच्यासोबत अशा लिंबू मिरच्या तामोशा असल्यामुळे एक गाडीसाठी आणि एक दुकानासाठी असे 2 आणले. तर मी हे दोन्ही पण शॉपवर घेऊन आले. माझ्या लक्षातच नाही आलं की गाडीला घरीच बांधतील म्हणून. पण ठीक आहे बोलले की बांधतो दुपारी. तर मी मस्त असं ते लिंबू मिरच्या वगैरे सगळं घेतलं, बॅगेत ठेवलं आणि शॉपवर पोचले. तर आज आमोशा असल्यामुळं असं बांधायचं असतं लिंबू मिरच्या वगैरे, त्याच्यामुळं यांनी दर आमोशाला बांधतात आणि बांधून घेतलं. मग आता मला दुकान पण उघडायचं होतं, तर पटपट असं दुकानही उघडून घेतलं. यांना थोडं शेतामध्ये काम असल्यामुळं ह्यांना येणं होत नाही, त्याच्यामुळं मी येते आणि त्यामुळं माझे व्हिडिओ काय टायमिंगमध्ये येत नाही आहे. एडिट करायला व शूट करायला मला काही वेळ भेटत नाही तेवढा. तर आज म्हटलं चला थोडंफार तेवढं तुमच्याशी शेअर करावं म्हणून आज व्हिडिओ घेतला. आणि मस्त अशा सगळ्या लाईटी वगैरे लावल्या. आम्ही रात्री सगळं क्लीन करून घरी जातो, काही घाण वगैरे ठेवत नाही, कारण झुराळं वगैरे असं होण्याची शक्यता राहते. त्याच्यामुळे सगळं क्लीन आम्ही रात्रीच करतो आणि सकाळी फक्त मस्त उघडायचं फ्रेशमध्ये आणि सुरू करायचं. जास्त शूट काही नंतर घेतला नाही, कारण असं वाटलं की कस्टमरला कोणाला कम्फर्टेबल असतं नसतं, कोणाला आवडतं नाही आवडतं, त्याच्यामुळे शूट काही घेत नाही दिवसभराचा. फक्त देवपूजा वगैरे करायचा शूट घेतला. मस्त असे घरनं फुलं आणले होते, त्याची देवपूजा छान अशी देवपूजा केली. आणि कॅफेत आपल्या कसं देव जास्त नाहीत, आपल्या गणपतीचा फोटो, महाराजांची मूर्ती, लक्ष्मीचा एक, असं 2-3च देव आहेत, त्यामुळे पूजा करायलाही काही वेळ नाही लागत. कलश तांब्या मांडलेला आहे आणि त्याचंच पाणी वगैरे चेंज करायचं आणि दिवा अगरबत्ती वगैरे धूपदीप काय आहे ते सगळं करायचं व्यवस्थित. आज आमोशा असल्यामुळे थोडंसं जरा मन लावून केलं. रोजही करते, पण आज थोडं जास्त मन लावून पूजा केली. तसं तर आपण घरात सुद्धा देवाची पूजा वगैरे, घरामध्ये जे काही आपले देव सगळे असतात ते आमोशाला आवर्जून स्पेशल पूजा करायची. कारण आमोशाला काहीतरी असतं म्हणतात, मलाही एवढं डीपमध्ये नाही सांगता येणार की नक्की का करतात म्हणून, पण आहे आमचे मोठे लोक जे सांगतात करतात तेच आम्ही फॉलो करतो. त्याच्यामुळं म्हटलं चला आज आमोशाच्या निमित्ताने तरी थोडंसं जरा देवांना व्यवस्थित नाही का हे करावं. तर बघा मोजकेच देव आहेत इथं दुकानामध्ये, काय खूप मोठं देवघर वगैरे नसतं, त्याच्यामुळं आपले थोडेसे देव आणि छोटीशी देवपूजा तेवढी जरी केली तरी मनाला एवढं प्रसन्न वाटतं आणि एवढं छान वाटतं ना. आणि मस्त असं सगळीकडं धूप वगैरे दाखवून घेतला दुकानामध्ये, इकडं शटरला वगैरे नाही का सगळीकडं मस्त अशी देवपूजा केली. आणि हे मंगलमचं धूप आहे, याचा स्मेल एवढा छान येतो आणि खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे काउंटरजवळ बसलं तर त्याचं धूर आणि इरिटेट वगैरे काहीच होत नाही, एवढा छान त्याचा धूपाचा वास आहे. आणि मस्त अशी बघा फुलं घरनं आणलेली, एक ग्लासात ठेवलं पाण्यामध्ये, दिवसभरही सुकणार नाही. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग